अतः श्री साई सच्चरित अध्याय 11। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गतकथेचे अनुसंधान। बाबांचे अरुंद फळीवर शयन, अलक्ष आरोहण अवतरण, अकळविंदान तयांचे, असो हिंदू वा यवन, उभयतांसी समसमान, जाहले आयुर्दान पर्यालोचन, तेहे देवार्चन शिर्डीचे। आता हा अध्याय 11वा। गोड गुरुकथेचा सुहावा, वाटेल साईचरणी वहावा, दृढ भावा धरुणी, घडेल येणे सगुण ध्यान, हे एकादश रुद्रावर्तन, पंचभूतांवर सत्ता प्रमाण, बाबांचे महिमान कळेल, ऐसे इंद्र अग्नी करुण, बाबांच्या वचनास देती मान, आता करू तयाचे दिग्दर्शन, श्रोतावधान देईजे, पूर्ण विरक्तीची विरक्ती, ऐसी साईंची सगुण मूर्ती, अनन्य भक्ता निजविश्रांती, आठवचित्ती सप्रेम, गुरुवाक्यैक विश्वासन, हेची वैसाया देऊ आसन, सर्व संकल्प संन्यासन, करपूजन या संकल्पे, प्रतिमा स्थंडील अग्नितेज, सूर्यमंडळ उदक द्विज, या संतान हिवरी गुरुराज, अनन्य पूजन करू की, चरण धरिता अनन्य भावे, गुरुची काय परब्रह्म हेलावे, ऐसे गुरुपूजेचे नवलावे, अनुभवावे गुरुभक्ते, पूजक जेथवर साकारू, देहधारीच आवश्यक करू, निराकारास निराकरू, हा निर्धारू शास्त्राचा, न करता सगुणाचे ध्याना, भक्तिभाव कदा प्रगटेना, आणि सप्रेम जब भक्ती घडेना, कडी उघडेना मनाची, ते उमलल्या विण काही, केवळ कर्णिकेस गंध नाही, ना मकरंद ना भ्रमर पाही, तेथ राहील क्षणभरी, सगुणतेची साकार, निर्गुणते निराकार, भिन्न नाही परस्पर, साकार निराकार एकची, थिजले तरी ते घृतच संचले, विघुरले तेही घृतच म्हणितले, सगुण निर्गुण एकची भरले, समरसले विश्वरूपे, डोळे भरून जे पाहू येई, पदी ज्याच्या ये ठेवता डोई, जेथ ज्ञानाची लागे सोयी, आवडी होई ते ठाई, जयाची ये संगती, प्रेम वार्ता करू येती, जयाशी पूजूये गंधाक्षती, म्हणून आकृती पाहिजे, निर्गुणाहुनी सगुणाचे, आकलन बहु सुकरसाचे, दृढावल्या प्रेम सगुणाचे, निर्गुणाचे बोधन दे, भक्ता निर्गुण ठाई पडावे, गावांनी अनंत उपाय योजावे, अधिकारानुरूप दूर वसवावे, दर्शनवर जावे बहुकाळ, एकास देशांतरा पाठवावे, एकास शिर्डीत एकांती कोंडावे, एकास वाड्यात अडकवावे, नेम द्यावे पोथीचे, वर्षानुवर्ष हा अभ्यास, होता वाढेल निर्गुण ध्यास, आसनी शयनी भोजनी मनास, जडेल सहवास बाबांचा, देह तरी हा नाशिवंत, कधी तरी होणार अंत, म्हणून भक्ती न करावी खंत, अनाद्यनंत क्षावे, हा बहुविध दृश्य पसारा, सगल अव्यक्ताचा सारा, अव्यक्तातुनी आला आकारा, जाणार माघारा अव्यक्ती, ही आब्रह्मस्तंभ सृष्टी, वष्टी दैशी तैशी समष्टी, उपजली ज्या अव्यक्तापोटी, तेथेच शेवटी समरसे, म्हणवणी कोणासी ना मरण, मग ते बाबांच धरी कोठून, नित्य शुद्ध बुद्ध निरंजन, निर्मरण श्री साई, कोणी म्हणत भगवत भक्त, कोणी म्हणत महाभागवत, परी आम्हास साक्षात भगवंत, मूर्तिमंत वाटले, गंगा समुद्रा भेटू जाते, वाटेने तापार्थ शीतल करते, तारींचे तरुणसी जीवन देते, तृषा हरते सकळांची, तैसीच संतांची अवतार स्थिती, प्रकट होती आणि जाती, परितयांची आचरिती रीती, पवन करती जगाते, कमालीची क्षमाशीलता, नैसर्गिक विलक्षण अक्षोभ्यता, ऋतुजा मृदा सोशिकता, तैसीच संतुष्टता निरुपम, दिसाया जरी देहधारी, तरी तो निर्गुण निर्विकारी, निसंग निर्मुक्त निज अंतरी, प्रपंची जरी विचारला, कृष्णे स्वय जो परमात्मा, तोही म्हणे संत मदात्मा, संत माझी सजीव प्रतिमा, संत सप्रेमा तो मीच, प्रतिमा रूपही संता न साजे, संत निश्चळ स्वरूप माझे, म्हणून मदभक्तांचे ओझे, तयांचे लाजे मी वाहे, संतासी जो अनन्य शरण, मीही वंदितयाचे चरण, ऐसे बदला उद्धवा आपण, संत महिमान श्रीकृष्ण, सगुणांतला जो सगुण, निर्गुणातला जो निर्गुण, गुणवंतातील जो अनुत्तम गुण, गुणियांचा गुणिया गुणिराजा, पर्याप्त काम जो कृतकृत्य, सदा यत्रुच्छा लाभ तृप्त, जो अनवरत आत्मनिरत, सुख दुःखातीत जो, आत्मानंदाचे जो वैभव, कोणा वर्णवेल ते गौरव, अनिर्वाच्य सर्वथैव, ब्रह्मदैवत मूर्त जो, की ही अनिर्वचनीय शक्ती, दृश्यरूपे अवतरली क्षिती,
सच्चित सुखानंदाची मूर्ती, ज्ञानसंवित्ती तीच ती, ब्रह्मकारात कर्णमूर्ती, झाली जयाची प्रपंची निवृत्ती, नित्य निष्प्रपंच ब्रह्मात्तेक स्थिती, आनंदमूर्ती केवळती, आनंद ब्रह्मोती श्रुती, श्रोते नित्य श्रवण करती, पुस्तकज्ञानी पोथीच वाचती, भाविका प्रचिती शिर्डीत, धर्मधर्मादि ज्यांचे लक्षण, तो हा संसार अतिविलक्षण, अनात्मज्ञासी क्षणोक्षण, करणे रक्षण प्राप्त की, परिहान आत्मज्ञानचा विषय, तयासी आत्मस्वरूपीच आश्रय, ते नित्यमुक्त आनंदमय, सदा चिन्मय रूप जे, बाबाच सर्वांचे अधिष्ठान, तयांसी के उते आसन, त्याही वरी रौप्य सिंहासन, भक्तभावन परिबाबा, बहुत दिसांची जुनी बैठक, गुणत्याचा तुकडा एक, त्यावरी घालती भक्त भाविक, गादी सुरेख बैजाया, मागील टेकायाची भिंत, तेथे तक्क्यात ठेविती भक्त, जैसे भक्तांचे मनोगत, बाबाही वागत तैसेच, वास्तव्य दिशे शिर्डीत, तरी ते होते सर्वगत, हा अनुभवनीच भक्तांप्रत, साई नित्य दाखवित, स्वय जरी निर्विकार, अंगीकारित पूजा उपचार, भक्त भावार्थानुसार, प्रकार सर्व स्वीकारित, कोणी करीत चाम्रांदोलन, कोणी तालवृंत परिविजन, स्तनया चौघडे मंगलवादन, कोणी समर्पण पूजेचे, कोणी हस्तवाद प्रक्षालन, कोणी अत्तरगंधार्जन, कोणी त्रयोदशी गुण तांबूलदान, निवेदन महानैवेद्या, कोणी दुबोटी आडवे गंध, शिवलिंगा तैसे चर्चित सलंग, कोणी कस्तुरी मिश्रित सुगंध, तैसेच चंदन चर्चित, एकदा तात्या साहेब नुलकरांचे, स्नेही डॉक्टर पंडित नावांचे, घ्या वया दर्शन साईबाबांचे, आले एकदाच शिर्डीत, पाऊल ठेवदा शिर्डीत, आरंभी केले मशिदीत, करुणी बाबांसी प्रणिपात, बैसले निवांत क्षणभरी, बाबा मग वदती तयांते, जाई दादा भटांच्या येथे, जा असे जा म्हणून बोटे हाते, लाविती मार्गांते तयास, पंडित दादांकडे गेले, दादांनी योग्य स्वागत केले, मग दादा बाबांचे पूजेस निघाले, येता का विचारले तयांसी, दादांसमवेत पंडित गेले, दादांनी बाबांचे पूजन केले, कोणीही न तोवर लावाया धजले, गंधाचे टिळे बाबास, कोणी कसाही येऊ भक्त, कपाळी गंध लावून देत, मात्र म्हाळसापती गळ्यासी फासीत, इतर ते लावित पायाते, परी हे पंडित भोळे भाविक, दादांची तबकडी केली हस्तक, धरुणिया श्री साईंचे मस्तक, रेखीला सुरेख त्रिपुंड, पाहुणी हे तयांचे साहस, दादांचे मनी धासधूस, चढतील बाबा परमकोपास, काय हे धाडस म्हणावे, ऐसे अघडते जरी घडले, बाबा एकही न अक्षर बदले, किंबहुना वृत्तीने प्रसन्न दिसले, मुळी न कोपले तयावर, असो ती वेळ जाऊ दिली, दादांचे मनी रुखरुख राहिली, मग तोच दिनी सायंकाळी, बाबांचे विचारली ती गोष्ट, आम्ही गंधाचा उलासा टिळा, लावू जाता आपुलिया निडळा, स्पर्श करू द्यान कपाळा, आणि हे सकाळा काय घडले, आमुच्या टिळ्याचा कंटाळा, पंडितांच्या त्रिपुंडाचा जिव्हाळा, हा काय नवलाचा सोहळा, बसेना ताळा सुसंगत, तव स्मृतिवदन चित्ती, साई दादां लागी वदती, परिसावी ती मधुरभुक्ती, सादर चित्ती सकडी, दादा तयांचा गुरु बामण, मी जातीचा मुसलमान, तरी मी तोची ऐसे म्हणून, केले गुरुपूजन तयाने, आपण मोठे पवित्र ब्राह्मण, हा जातीचा अपवित्र यवन, कैसे करू त्याचे पूजन, ऐसे न तन्मन शंकले, ऐसे मज त्याने फसविले, तेथे माझे उपाय हरले, नको म्हणणे जागीच राहिले, आधीन केले मुजतेने, ऐसे जरी उत्तर परिचले, वाटले केवळ विनोदे भरले, परी तयातील इंगित कळले, माघारा परतले जैदादा, ही बाबांची विसंगतता, दादांच्या फारची लागली चित्ता, परी पंडितांसवे वार्ता करिता, कळे सुसंगता तात्काळ, धोपेश्वरींचे रघुनाथ सिद्ध, काका पुराणिक नामे प्रसिद्ध, पंडित दयांचे पदी सन्नद्ध, ऋणानुबंध शिष्यत्वे, त्यांनी घातला काकांचा ठाव, तयांसी तैसाच आला अनुभव, जयामनी दैसा भाव, भक्तिप्रभावही तैसाच, असो हे सर्व उपचार करवून घेती, केवळ तयांच्या आलिया चित्ती, नाथ पूजेची ताटे भिरकाविती, रूप प्रकटिती नरसिंह, हे रूप का जई प्रकटी जेल, कोण धीराचा पाशी ठाकेल, जो तो जीवा भेणे पळेल, वृत्ती खवळेल ती जेव्हा, कधी अवचित क्रोध वृत्ती, भक्तांवरी आग पाखडती, कधी मेणा होनी मऊ भासती, पुतळा क्षांती क्षमेचा, कधी काळा निरूप भासती, भक्तांची खडगाच्या धारेवर धरती, कधी लोण्या होनी मवाळ होती, आनंद वृत्ती विलसती, कधी क्रोधे कापले थरथरा, डोळे जरी फिरविले गरगरा, तरी पोटी कारुण्याचा धरा, माता लेकुरा तैसा हा, क्षणात वृत्तीवरी येता, हाका मारुनी बाहती भक्ता,
म्हणती मी कोणावरही रागवता ठाव न चित्ता माझिया. माय हाणी लेकुरा लाता समुद्र करी नदिया परता. तरीच मी होय तुम्हा अभेरिता करीन अहिता तुमचिया. मी माझिया भक्तांचा अंकिला आहे पासीच उभा ठाकला. प्रेमाचा मी सदा बुकेला हा केला देतसे. हा कथावाग लिहिता लिहिता ओघाने आठवली समर्पक कथा. उदाहरणार्थ कथितो श्रोता सादर चित्ता परिसिजे. आला कल्याणवासी एक यवन सदी की फाळके नाम अभिमान. मक्का मदिना यात्रा करून शिर्डी लागून पातला. उतरला तो वृद्ध हाजी उत्तराभिमुख चावडी माझी. प्रथम 9 मास इतराजी बाबनराजी तयाते. आला नाही तयाचा होरा व्यर्थ झाल्या येरझारा. केला तयाने नाना तरा नजरा नजर होईना. मशीद मुक्त द्वार अवघ्यांसी कोणासही ना पडत पोशी. परिण आज्ञा त्या फाळक्यासी चढावयासी मशिदी. फाळके अंतरी खिन्न झाले काय तरी हे कर्म वहिले. मशिदीस न लागती पाऊले कायम केले पापकी. कवण्या योगे प्रसन्न होती आता बाबा मजवर पुरती. हाच विचार दिवस राती हृद्योगचित्ती फाळक्यांचे. तितक्यात कोणी कळविले तयास होऊ नका ऐसे उदास. धरा माधवरावांची कास पुरेल आस मनीची. आधीन घेता नंदीचे दर्शन शंकर होईल काय प्रसन्न. तयासी याच मार्गाचे अवलंबन गमल साधन ते बरवे. सुकृत दर्शनी ही अतिशयोक्ती ऐसे वाटेल श्रोत्या चित्ती. परी हा अनुभव दर्शन वक्ती भक्तांप्रती शिर्टीत. जयामनी बाबांचे सवे संतपणे संभाषण व्हावे. तयाची या समवेत जावे माधवरावे आरंभी. आले हे कोण कोठून किमर्थ गोड शब्दे कळवावा कार्यार्थ. सुतो वाच होता समर्थ होत मग उद्युक्त बोलाया. एकोनिया ते हाजीने सकळ माधवरावास घातली गळ. म्हणाले एकदा ही माझी तळमळ घालवा दुर्मिळ मिळवून द्या. पडता माधवरावांचा भीड केला मनाचा निश्चय दृढ. असो वा नसो कार्य अवघड पाहो की दगड टाकुनी. गेले मशिदीस केला धीर गोष्ट काढली अति हळुवार. भावा तो म्हातारा कष्टी फार करा न उपकार तयावरी. हाजी तो करुणी मक्का मदिना शिर्डीचा आला आपले दर्शना. तयाची कैसी येईना करुणा येऊच द्या ना मशिदी. जन येती असंख्यात जाऊनी मशिदीत दर्शन घेत. हातोहात चालले जात हाच खितपत पडला का. करा की एकदा कृपादृष्टी होवो तयासी मशिदीत भेटी. जाईल मग तोही उठाउठी पुसुनी गोष्टी मनींची. श्याम्या तुझ्या ओठांचा जार अजूनही नाही वाळला तिळभर. नसता अल्लाची खुद्रत तयावर मी काय करणार तयासी. नसता अल्ला मी याचा ऋणी चढेल काय या मशिदी कोणी. घटित येथील फकीराची करणी नाही मी धणी तयाचा. असो 12वी पलीकडे थेट आहे जी एक पाऊल वाट. चालून येशील काय तू नीट विचार जा बष्ट तया ते. हाजी वदे कितीही बिकट असे ना ती मी चालेन मीट. परी मज द्यावी प्रत्यक्ष भेट चरणा निकट बैसू द्या. परिसुनी श्यामा करवी हे उत्तर बाबा बद्दी आणि विचार. 4 वेळांती 40,000 रुपये तू देणार काय मज. माधवरावा हा निरोप सांगता. हाजी म्हणाले हे काय पुसता देईन 40 लाखही मागता. हजारांची कथा काय परसोनी बाबा बदती त्या पुस. आज बोकड कापा वयास मानस आहे आमचा मशिदीचं. तुझं काय गोस पाहिजे किंवा पाहिजे तूर असती किंवा वृषण वासना चित्ती. जा विचार त्या म्हाताऱ्याप्रती काय निश्चिती वांछितो. माधवरावे समग्र कथिले हाजी प्रति बाबा जे बदले. हाजी निक्षून वदते झाले न लगे त्यातले एकही मज. द्यावे मज काही असेल चित्ता तरी मज आहे एकची आस्था. कोळंब्यातील तुकडा लावता कृतकल्याणता पावेल. हाजीचा हा निरोप घेऊन माधवरावे आले परतून. करताच बाबांचं ते निवेदन बाबा तक्षण खवळले. कोळंब आणि पाण्याच्या घागरी स्वये उचलून भिरकविल्या द्वारी. हात चावून या करकरी आले शेजारी. हाजीच्या धरून आपली कफनी तो करी. हाजी सन्मुख उचलून वरी म्हणे तू काय समजलास अंतरी. करीसी पुशारी मज पुढे बुढ्ढेपणाचा तोरा दाविसी. ऐसीची काय ती कुराण पडसी. मक्का केल्याचा ताठा वाहसी. परिणजाणसी तू माते ऐसे तयासी निर्विचले. अवाच्य शब्द प्रहार केले. हाजी भाऊ अंगरुणी गेले. बाबा परतले माघारा. मशिदीचे अंगणे शिरता माळीने देखिल्या आंबे विकेता. खरे दिल्या त्या पाट्या समजता पाठविल्या तत्वता हाजीचं. तैसेचे तात्काळ मागे परतले. पुन्हा त्या फाळक्यापाशी गेले. रुपये 55 खिशातून काढले. हातावर मोजले तयाचे. तेथून पुढे मग प्रेम जडले. हाजीस जेवा वया निमंत्रिले. दोघेही जणू अवघे विसरले. हाजी समरसले निजरंगी. पुढे मग ते गेले आले. यथेच्छ बाबांचे प्रेमी रंगले. नंतरही बाबांनी वेळोवेळे रुपये दिले तयास.
असो एकदा साई समर्था, मेघावरीही जयाची छत्ता, तया इंद्रासी पाहिले प्रार्थता, आश्चर्यचित्ता दाटले, अति भयंकर होता समय, नभ समग्र भरले तममय, पशुपक्षीय उद्भवले भय, झंझावायू सुटला, झाला सूर्यास सायंकाळ, उठली एकाएकी बावटळ, सुटला वाऱ्याचा सोसाट प्रबळ, उडाली खळबळ दुर्धर, त्यातची मेघांचा गडगडाट, विद्युल्लतांचा कडकडाट, वाऱ्याचा भयंकर सोसाट, वर्षावधनदाट जोराचा, मेघ वर्षला मुसळधारा, वाजू लागल्या फटफट गारा, ग्रामस्थांचे सुटला भेदरा, गुराढोरा आकांत, मशिदीच्या वळचणी खाली, भणंग भिकारी निवारा आली, गुरे ढोरे वासरे एकत्र मिळाली, भिड झाली मशिदी, पाणीच पाणी चौफेर झाले, गवत सारे वाहून गेले, पीकही खळ्यांतील सर्व भिजले, लोक गजबजले मानसी, अवघे ग्रामस्थ घाबरले, सभा मंडपी येऊन भरले, कोणी मशिदीचे वळचणीच राहिले, गाराणे घातले भावांना, जोगाई जाखाई मरी आई, शनिशंकर अंबाबाई, मारुती खंडोबा म्हाळसाई, ठाई ठाई शिर्डीत, परी अवघड प्रसंग येता, कामी पडेना एकही ग्रामस्था, तयांचा तो चालता बोलता धावता, संकटी पावता एक साई, न लगे तयासी बोकड कोंबडा, न लगे तयासी टका दोकडा, एक भावाचा भुकेला रोकडा, करी झाडा संकटांचा, पाहून असे लोक भ्याले, महाराज फारसी हेलावले, गादी सोडून पुढे आले, उभे राहिले धारेवर, मेघ निनादे भरल्या नभा, कडाडती विजा चमकती प्रभा, त्यातच साई महाराज उभा, आखंड बोभाय उच्चस्वरे, निज जीवाहुनी निज भक्त, देवास आवडती साधू संत, देवतयांचे बोलांत वर्तत, अवतार घेत त्या लागी, परिसोनी भक्तांचा धावा, देवांचे लागे कैवार घ्यावा, वरचेवरी शब्द झेलावा, भक्तभावा स्मरोनी, चालली आरोळीवर आरोळी, नाद दुमदुमला निराळी, वाटे मशीद डळमळली, कांटाळी वैसली सकळांची, त्या गिराजगर तार स्वरे, दुमदुमली मशीद मंदिरे, तव मेघ निज गर्जना आवरे, वर्षावथारे धारांचा, उदंड बाबांची आरोळी, अवघा सभा मंडप दंडळी, गजबजली भक्तमंडळी, तटस्थ ठेली ठाईच, अतर्क बाबांचे बिंदान, जाहले वर्षावा आकर्षण, वायूही आवरला तच्छण, धुईविच्छिन्न जाहली, हळूहळू पाऊस उगवला, सोसाटाही मंदावला, नक्षत्रगण दिसू लागला, तम निरसला ते काळी, पाऊस पुढे पूर्ण उगवला, सोसाट्याचा पवनही विरमला, चंद्र गगनी दिसू लागला, आनंद झाला सकळा ते, वाटे इंद्रास दया आली, पाहिजे संतांची वाणी राखली, ढगे 12 वाटा फाकली, शांत झाली वावटळ, पाऊस सर्वस्वी नरमला, वाराही मंद वाहू लागला, गडगडाट जागेच जिराला, धीर आला पशुपक्षा, सोडून या घरांच्या वळचणी, गुरे वासरे बाहेर पडून, वावरू लागली निर्भय मनी, पक्षी गगनी उडाले, पाहुनी पूर्वीर भयंकर प्रकार, मानून या बाबांचे उपकार, जन सर्व गेले घरोघर, गुरही सुस्थिर फरकली, ऐसा हा साई दयेचा पुतळा, तयासी भक्तांचा अति जिव्हाळा, लेकोरा जैसा आईचा कळवळा, किती मी प्रेमळा गाऊ त्या, अग्नीवरही ऐसीच सत्ता, ये अर्थीच संक्षिप्त कथा, श्रोतान परिस्थितीचे सादर चित्ता, कळेल अपूर्वता शक्तीची, एकदा मध्यान्नीची वेळ, धुनीने पेट घेतला सवळ, कोण राहिलं तेथे जवळ, ज्वाळा कल्लोळ उठला, प्रचंड वाढला ज्वाळा माळी, तक्त पोशीला शिखा बडली, वाटे होते मशिदीची होळी, राख रांगोळी क्षणात, तरी बाबा मनी स्वस्त, सकळ लोक चिंताग्रस्त, तोंडात बोटे घालीत समस्त, कायही शिकस्त बाबांची, एक म्हणे आणा की पाणी, दुजा म्हणे घालावे कोणी, घालिता माथा सटका हाणी, कोण त्या ठिकाणी जाईल, मनी जरी सर्व अधीर, विचारावया नाही धीर, बाबाचा तर भोग कोणी अस्थिर, सटक्यावर कर टाकीला, पाहुनी ज्वाळांचा भडका, हाती घेऊन या सटका, हाणीती फटक्यावरी फटका, म्हणती हटका माघारा, धुनी पासाव एक हात, स्तंभावरी करती आघात, ज्वाळांकडे पाहत पाहत, सबूर सबूर वदत ते, फटक्या फटक्यास खाली खाली, ज्वाला नरम पडू लागली, भीती समूळ उडून गेली, शांत झाली तैधुनी, तो हा साई संतवर, ईश्वराचा तुझा अवतार, डोई तयाच्या पायावर, ठेविता कृपा कर ठेविल, होऊन श्रद्धा भक्तियुक्त, करी जो या अध्यायाचे नित्य, पारायण होऊन स्वस्थ चित्त, आपदा निर्मुक्त होईल, फार काय करू मी कथन, शुद्ध करून या अंतःकरण, नेमनिष्ठ व्हा स्वाईपरायण, ब्रह्मसनातन पावाल, पुरेल अपूर्व इच्छित काम, व्हाल अंती पूर्ण निष्काम, पावाल दुर्लभ सायुज धाम, अखंड राम लाधाल, असो जया भक्तांच्या चित्ती, भोगावी परमार्थ सुख संवित्ती, तेणे हे अध्याय निवृत्ती, आदरवृत्ती ठेवावी,
शुद्ध होईल चित्तवृत्ती, कथा सेवनी परमार्थ प्रवृत्ती, इष्टप्राप्ती अनिष्ट निवृत्ती, पहावी प्रचिती बाबांची. हेमाडपंत साईस शरण, पुढील अध्याय अतिपावन. गुरु शिष्यांचे ते महिमान, घोलपदर्शन गुरुपुत्रा. शिष्यास कैसाही प्रसंग येवो, तेणे न त्याजावा निज गुरुदेवो. साई तयाचा प्रत्यक्ष अनुभव, दावी दृढभाव वाढवी. जे जे भक्त आले पायी, प्रत्येका दर्शनाची नवाई. कोणास काही देऊनी ठाईच दृढ केले. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई महिमा वर्णनम. नाम 11 श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.